बातमी आहे परभणीमधून। पेडगाव येथे एका गोदामात बनावट डीएपी खताचा मोठा साठा कृषी विभागाने सोमवारी केलेल्या धडक कारवाईमध्ये आढळून आलेला आहे। त्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडालेली आहे। परभणी जिल्ह्यात बनावट डीएपी 10-26-26 खताची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे। मोठं रॅकेट जिल्ह्यात सक्रिय असल्याची माहिती कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली। त्यानुसार सोमवारी 27 मे रोजी कृषी विभागाचे राज्य गुणनियंत्रक प्रवीण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय गुणनियंत्रक प्रवीण भोर यांनी पेडगाव येथील माऊली कृषी केंद्रात डमी ग्राहक शेतकरी म्हणून पाठवला। यावेळी डीएपी 10-26-26 आरसीएफ खताची एक बॅग 1400 रुपयांना विक्री करण्यात आली। त्यानंतर अधिकाऱ्यांनी गोदामावर छापा टाकला। शेतकऱ्यांना विक्री केलेली बॅग आणि गोदामातील बॅग या दोन्हीही बनावट असल्याचा संशय विभागीय गुणनियंत्रक प्रवीण भोर यांच्या निदर्शनास आला। ही कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती। त्यामुळे गोदामात किती बॅग साठा आढळून आला याचा आकडा उपलब्ध होऊ शकलेला नाहीये। मात्र गोदामात लाखो रुपयांचा बनावट खताचा साठा असल्याचा संशय पथकातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला। हे बनावट खत विक्री करणारं मोठं रॅकेट जिल्ह्यात सक्रिय असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। माऊली कृषी केंद्र पेडगाव इथे काही शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या की इथं जे खत विक्री होत आहे ते कच्च्या बिलावर होते। त्या अनुषंगाने आम्ही इथं आलो असता यांच्याकडे खरंच कच्च्या बिलावरच विक्री खताची चालू होती आणि जे खत साठा जो आहे तो अधिकृत पॉस मशीनवर विकला जात नव्हता। त्यामुळे या दुकानावर कारवाई निश्चित होऊ नये। संबंधित खत हे अधिकृत सध्या तरी पावत्यावरून अधिकृत विक्रेत्याकडून झालेलं आहे आणि ते अंदाजे 150 बॅग आहेत, ज्याची अंदाजित किंमत 1,56,000च्या आसपास आहे। याच्यावर खत अधिनियमांतर्गत यांचं लायसन रद्द होईल किंवा याच्यात आणखीन काही त्रुट्या आढळल्या तर कायद्याअंतर्गत जे काही कारवाई करणे शक्य आहे ते पूर्ण कार्यवाही 100% होईल। हो, संबंधित ठिकाणची वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपन्या दिली नाही। लेखी पंचनामा चालू आहे, दुकानची तपासणी चालू आहे। जे काही प्रोसिजर आहे ते सगळे डॉक्युमेंटरी क्लिअर करून घेणं चालू आहे। नाही, खत बोगस नाही, त्यांच्याकडे बिला आहेत। म्हणजे खत एखादं बोगस आहे हे आपल्याला तपासणी केल्यानंतरच कळेल। पण आज त्या खताच्या जे बिलं आहेत त्याच्यावरून असं दिसतं की ते अधिकृत विक्रेत्याकडून आलेलं आहे।